विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। विधान परिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री ही भेट झाली। भेटीचं कारण अद्याप स्पष्ट आहे, यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे। एकीकडे ठाकरे गटानं अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली, मात्र यावरूनच कुठेतरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये विसंवाद असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीचे नेते अनंत परांजपे अचानक शिंदेंच्या भेटीला गेले। रात्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर भेट घेतली। खासगी कामासाठी भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते। तर राष्ट्रवादीचे नेते अनंत परांजपे अचानक शिंदेंच्या भेटीला गेले। रात्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची भेट झाली। प्रहारचा झेंडा कायम आहे। तुम्हाला जे आहे ते विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर तुम्हाला मंत्रीपद सुद्धा लवकरच मिळणार आहे अशी माहिती मिळते। तुमच्यासाठी मी खास पेढे घेऊन येईन। बच्चू कडू जे आहेत त्यांनी सांगितलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपूर शहर काँग्रेस अध्यक्षपदाची निवड निर्णायक अवस्थेत आहे। राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे। संघटनात्मक अनुभव, संपर्क, पक्षात सक्रिय असल्यानं प्राधान्य देण्यात येतंय। ॲडव्होकेट अभिजित वंजारी, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार यांचीही नावं सध्या चर्चेत आहे। निरीक्षक अरुण यादव यांनी पक्षश्रेष्ठींकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्यातील हिंदू स्मशानभूमींबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय। समस्या आणि उपाययोजनांसाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती नेमली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हा निर्णय घेतलाय। सर्व जातीच्या नागरिकांसाठी स्मशानभूमी खुली करणार का? स्मशानभूमी खुली करण्याच्या दृष्टीने आढावा घ्या, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आदेश दिले। तिसरा उमेदवार माहिती देणार आहे का? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की दोन उमेदवार द्यायचे की तीन उमेदवार द्यायचे याच्यावर आता चर्चा होईल आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सूत्र म्हणून जे काय मांडताय ते मी पण वाचतोय, मी पण बघतोय, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून निर्णय साहेबांनी घेतलेला नाही। साहेब आता निर्णय घेतील। दोन उमेदवार उभे करायचे असतील तरी ते आमचे जिंकणार आहेत आणि तीन उमेदवार केले तरी आमचे जिंकणार आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता 1 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल। तिसऱ्या उमेदवारासाठी नेमकं कुठून आणि कसं अवेलेबल करणार? आता हे जग जाहीर आहे, वाढीव संख्याबळ कुठनं आणायचंय। कारण ज्या प्रकारे पहिला महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे, कारण स्वतः अंबादास दानवे याच्यावर मी स्वतः 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे बाळासाहेब भवनला। त्याच्यामुळं जसे राजकीय आखाडे आम्ही बांधतो, आम्ही करतो, तसेच तुम्ही काही आखलेले आहात। परंतु मी मगासपासून हेच सांगतोय आणि काल देखील हे सांगितलेलं आहे की शेवटी विधान परिषद असू दे, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे किंवा आमची पंचायत समिती, जिल्हा परिषद असू दे, कालच्या मीटिंगमध्ये देखील आमच्या सगळ्या नेत्यांनी, उपनेत्यांनी तिकीट जाहीर करायचे, उमेदवारी द्यायचे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर साहेब 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी बोलत होते, कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आणि मी देखील त्यांच्या समवेत होतो। त्याच्यामुळं आता 10:30 वाजलेले आहेत, 1 तास फक्त शिल्लक आहे। 1 तासानंतर तुमच्या मनातली जी काही शंका आहे ती दूर होईल। एक जी चर्चा होती की बच्चू कडू हे खरं तर आपल्या शिवसेनेचे मूळचे नाहीये, बाहेरून आलेले आहेत आणि पक्षामध्ये इच्छुक अनेक जण होते। बच्चू कडूंना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी नाराजी ठेवायला, एकामेकाची कॉलर पकडायला ही UBTची शिवसेना नाही। ही माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांनी चालवलेली शिवसेना आहे। त्याच्यामुळं ज्यावेळी संघटनेचा प्रमुख हा सर्वसामान्यांचा नेता असतो, सर्वसामान्यांमधला असतो, त्याच्यामुळे ते पक्षामध्ये काही होत नाही। आणि जर होत असतं तर कालच नेत्यांनी किंवा उपनेत्यांनी सांगितलं नसतं की सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। तुम्ही बाकीच्या प्रसंगांवरनं, काही पक्षांच्या, कोणी कोणाची कॉलर धरली, कोणी, याच्यावरनं आमच्या पक्षाचं तुलना करणं फार चुकीचं आहे। साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो जनसामान्यांच्या हिताचा असतो, पक्षाचा हिताचा असतो, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। विदर्भामध्ये शिवसेना मजबूत होईल बच्चू कडू यांच्या आल्यामुळे? विदर्भामध्ये नक्कीच शिवसेनेला बच्चू कडूंच्यामुळं ताकद मिळेल। मी मगाशी देखील सांगितलं की साहेबांवर प्रचंड विश्वास असणारी ही व्यक्ती आहे। प्रहार संघटनेमध्ये चे प्रमुख असताना देखील साहेबांनी जो उठाव केला त्याच्यामध्ये ते साहेबांच्या प्रेमापोटी आणि साहेब महाराष्ट्राला न्याय देऊ शकतील, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतील
दिव्यांगांना न्याय देऊ शकतील याच भूमिकेतनं साहेबांबरोबर आले आणि त्याची प्रचिती अशी झाली की आमच्या बच्चूभाऊंकडेच दिव्यांग मंत्रालय देखील साहेबांनी दिलेलं होतं. त्याच्यामुळं उमेदवारीचा सगळा जो अधिकार आहे तो साहेबांना आहे, परंतु बच्चूभाऊ आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत याचा आनंद माझ्यासहित सगळ्या शिवसैनिकांना आहे. ते 3 वाजता याचं सगळं चित्र स्पष्ट होईल. आमचे किती उमेदवार असतील, काँग्रेसचा उमेदवार असेल की नाही. तुमच्याकडनंच आम्ही काल बघितलं ऐकलंय वेडेट्टीवर काहीतरी मुख्यमंत्री महोदयांना भेटून गेले. तुम्हीच असं सांगितलं की पूर्वीचे माजी मुख्यमंत्री देखील मुख्यमंत्र्यांना भेटून गेले. त्याच्यामुळे ह्याचा सगळा परिपाक जो आहे तो 3 वाजता तुम्हाला बघायला मिळेल. बच्चू कडू यांच्या एकूणच भविष्यात ते आमदार निवडून येऊ शकणार नाहीयेत म्हणून परिषदेवरती आता जात आहेत. आधी म्हटले पक्ष विलीन करायला मी काय मूर्ख आहे का, आणि आता स्वतः पक्षप्रवेश शिवसेनेत करत आहेत. यावर संजय राऊत बोलले. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाची आहे. प्रत्येकानं दिव्याखाली आमदार स्वतःच्या किती आहे तो बघितला पाहिजे. स्वतःचं पहिलं बघितलं पाहिजे ना. आता दानवेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युबीटीमध्ये काय काय आहे, कोण कोण आम्हाला रात्रीत भेटले ते मी सांगत नाही, ते सांगत नाही. त्याच्यामुळं आपल्या दिव्याखाली आमदार किती आहे आपण बघितलं पाहिजे. सारखं उठसूट बच्चू कडूंवर टीका, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका, ह्याच्यातनं काय शेवटी आम्ही देखील माननीय संजय राऊत साहेबांना मतदान केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हे कुठेतरी असलं पाहिजे. आणि सारखं सकाळी उठलं की एकनाथ शिंदे, पण ते चांगलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांना कोण जर विसरत असेल तर हे परत आठवण करून देतात की नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यामुळं काही वाईट होत नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं वलय हे अजून मोठं होतं आहे आणि कदाचित त्याच्यासाठीच एकनाथ शिंदे साहेबांचं वलय मोठं होण्यासाठीच ते टीका करत असतील. परंतु त्यांनी बच्चूभाऊसारख्या एका सर्वसामान्य कष्टकरी नेत्यावर टीका करणं हे फार चुकीचं आहे. स्वतःला जेव्हा काय पाहिजे असेल, बरोबर आहे की नाही, त्यावेळी सगळं चांगलं आहे. दुसऱ्याला द्यायची जेव्हा वेळ होते तेव्हा यांच्यात पोटात पोटसू उठतो. आता मला सांगा की मला हे पण आश्चर्य आहे की मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षातल्या व्यक्तीला काहीतरी मिळवून देण्यापेक्षा दुसऱ्या पक्षाच्या पक्षप्रमुखाला राज्यसभा द्या म्हणून सांगतात. ह्याच्यातच सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळं अंबादासजी दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांच्यावर आम्ही टीका नाही केली, शुभेच्छा नाही देणार. पण त्यांना उमेदवारी दिल्यामुळं 3:30-4 वाजेपर्यंत कोण कोणाला भेटलेत हे अजून कोणाला माहिती नाही. ते लवकरच तुम्हाला कळेल. उमेदवार देणार आहे. हालचाली त्यांच्या वाढलेल्या आहेत. 10वा उमेदवार काँग्रेस देण्याच्या तयारीमध्ये असं झालं. 2 गट आहेत काँग्रेसमध्ये. DCM साहेबांची भेट घेतली नसेल कशावरून? ब्रेकिंग न्यूज. CM साहेबांची जशी भेट घेतली तशी DCM साहेब देखील मुख्यमंत्री होते. साहेब काय करू शकतात अख्ख्या देशानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं ठामपणानं कसं म्हणू शकता की फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली? कदाचित उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली असेल.